घ्या सगळं घ्या, सामान घ्या सगळं. दे त्या बारक्याच्या हातात, दे त्याच्या हातात. चोरी चोरी नाही परत नाही करणार. घेतलं का? रुखवताचं सगळं सामान घेतलं ना? हा चला चला चला. हा तुमचा बसता. या आमच्या माणसाने जरा चूक केली म्हणून थोडा उशीर झाला. चला गुरुजी पटकन तयारी करा, आधीच उशीर झालाय. चला चला चला. काही गरज नाही त्याची. मला नाही करायचं हे लग्न. हा का स्वाती? काय बोलते पोरी तू? खरं तेच सांगते आप्पा. असं नको करू माय. पोरी तुझा बाप आहे ना, लई मरमर करून आला का? त्याची आपण नको घालू माय. काय होत नाही आप्पा, काय नाही होत. या असल्या घरात नाही जाणार मी. मी सारखी बोलायची ना तुम्हाला, मला शेतकऱ्याची बायको नाही व्हायचंय म्हणून तुम्ही एवढं सगळं आटापिटा केला ना. माझं चुकलं आप्पा, खरंच माझं चुकलं. मी ठरवलंय मला नाही एखाद्या शेतकऱ्याच्याच घरात द्या. शेती करील, कष्ट करील, पण माणसाची किंमत असलेल्या घरात असेल ना. आप्पा नोकरीवाला जावई पाहिजे म्हणून शेतकऱ्याला ठेवलं होतं मी. माझं भलं व्हावं म्हणून अजून किती वाटोळ करून घेणार स्वतःच. आता मलाच हे लग्न करायचं नाही. येण्यासारखं करू नको स्वाती. शेतात काम करशील का तू? का नाही करणार? का नाही करणार? आई नाही का करत? अगं तुझ्यासाठी नोकरीवाला नवरा बघितला, शेत विकला, आता गाण ठेवलंय ग. अगं आपण या नोकरीवाल्यांसाठी शेतकऱ्यांनीच कशाला मारायचं? मी नाही या नोकरीवाल्यांच्या घरी भाकरी थापीत बसणार. नोकरदार म्हणे काय नोकरदार? यांची नोकर होण्यापेक्षा मी शेतकरी होईल ना, मालकीन होईल ग. ए माय असं करू नको ग. मला नाही करायचं हे लग्न आप्पा, खरंच नाही करायचं. अगं तुझ्याशी लगीन कोण करेल असं तमाशा झाल्यावर? वाघाचा पोरगा करणार लग्न, वाघाचा. माझा पोरगा करणार. माझा मने आहे ना, तो लग्न करणार आहे. जरा चांगल्या बातम्या देत जा. लय मोठी बातमी आहे ही, कव्हर कर. पाहुण्यांसमोर आमचा अपमान करायचा होतोय तुम्हाला? सोडणार नाही मी तुम्हाला. लय शांतपणा करू नका. तुम्ही अजून आम्हाला ओळखलेलं दिसत नाहीये. असं रिकाम्या हाताने परत नाही जाणार आम्ही. रिकाम्या हाताने परत जाऊच जाणार नाही. तुम्हाला हातात बेड्या टाकूनच घेऊन जाणार आहे. हुंडा हवाय ना तुम्हाला? देतो हुंडा तुम्हाला. चला घ्या ना गाडीत. डायरेक्ट अरेस्ट? हा डायरेक्ट अरेस्ट. नाही